लेखा आणि कोशागारे विभागांतर्गत पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या विविध जे विभाग आहेत प्रशासकीय विभाग यांच्या अंतर्गत ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे। कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची पुणे विभागाची परीक्षा झालेली आहे, नागपूर आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आहे पाहू शकता। यानंतरनं इथे पाहू शकता हा जो विभाग आहे छत्रपती संभाजीनगर नंतरनं यानंतर पाहू शकता कनिष्ठ लेखापाल पदासाठीची कोकण विभागासाठीची परीक्षा सुद्धा झालेली आहे। त्याचबरोबर पाहू शकता यानंतरनं अमरावती विभाग आहे आणि आता आपल्याला नाशिक विभागाची जी अपडेट आहे ही प्राप्त झाली आहे। कनिष्ठ लेखापाल संवर्गातील जी भरती प्रक्रिया आहे नाशिक विभागाची ही परीक्षा जी आहे कधी घेण्यात येणार आहे, परीक्षेचा तारीख त्याचबरोबर परीक्षेचं प्रवेशपत्र हे उपलब्ध झालेलं आहे पाहू शकता। या संदर्भातली अपडेट आजच जाहीर करण्यात आलेली आहे। कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, कालावधी आणि परीक्षेचा दिनांक संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबतचं हे सूचनापत्रक जाहीर करण्यात आलं आहे। या अगोदर पाहू शकता आपल्याला माहिती आहे की परीक्षेमध्ये जो परीक्षा पॅटर्न आहे यामध्ये ग्रुप लेवल टायमरचा वापर केला जाणार आहे। प्रत्येक परीक्षेमध्ये TCSच्या हा पॅटर्न आता वापरला जातो। या अगोदरच्या लेखा आणि कोशागारी विभागाच्या ज्या परीक्षा झाल्या म्हणजे वेगवेगळ्या जे विभाग आहेत नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर, कोकण, त्याच्यानंतर पाहू शकता याच्यामध्ये जे विभाग आहेत अमरावती विभाग यांच्यासाठी ग्रुप लेवल टायमर होता। आता परीक्षा कधी आहे नाशिक विभागाची तर यानुसार पाहू शकता सहसंचालक लेखा आणि कोशागारी नाशिक विभाग या विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 23 मे 2024 रोजी 2025 रोजी 3 शिफ्टमध्ये 3 सत्रांमध्ये सकाळी 9 ते 11, 1 ते 3 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेनुसार घेण्यात येणार आहे पाहू शकता। यासाठीचं हॉल तिकीट जे आहे ॲडमिट कार्ड हे परीक्षेच्या 7 दिवस अगोदर म्हणजे 15-16 तारखेला उपलब्ध होईल। तर या पद्धतीने पाहू शकता 23 मे ही परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे। डाउनलोड करण्यासाठीची लिंक जी आहे ही सुद्धा देण्यात आली आहे। परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता। अधिकृत जी लिंक आहे ही जाहीर करण्यात आली आहे, यानुसार चेक केली जाऊ शकते। प्रत्येक विभागासाठीची हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठीची लिंक वेगवेगळी आहे। तर या पद्धतीने नाशिक विभागासाठीची जी परीक्षा आहे ही परीक्षा 23 मेला आयोजित करण्यात आली आहे 3 सत्रांमध्ये। त्याचबरोबर बाकीच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत त्यांची सुद्धा आन्सर की उत्तर तालिका ही लवकरच उपलब्ध होईल। या पद्धतीने पाहू शकता नाशिक विभागासाठीची अपडेट आहे। बाकीच्या विभागासाठीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट या भरती प्रक्रियेतल्या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।